नाही, आई भावाला कुठेही सोडणार नाही. ती की जो विद्यार्थी आहे ज्याला परत शिक्षण घ्यायचं मग त्याची मानसिकता काय असते तुमच्याकडे येताना? आई मग हळू पोळ्या लाटायला सांगते, सगळी कामं मुलीला सांगते. म्हणून आता काय झालंय, आधी मला राग यायचा की त्या मुलाला काही सांगत नाही, तो 10 वाजेपर्यंत झोपतो. शाहरुख, सलमान, आणखीन कोण असेल, ऋतिक रोशन, सगळ्यांची हेअरस्टाईल कॉपी करणार, चालणार, मोठ्या मोटरसायकलवर गोरगोर फिरणार. पण आतून तू भित्र आहेस. की सर्टिफिकेट एक पेपरचा तुकडा आहे आणि तो तुम्ही फ्रेम करून भिंतीवर लावता, पण त्याला शोभा कधी येते, त्याला त्याची किंमत कधी येते, जेव्हा तुम्ही त्याच्यावरनं कमावता. त्यांच्या हेड ऑफिस मधनं येतात, अमेरिका, इंग्लंड, कुठं असतील ते, त्यांना ते करावेच लागतात. पण त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघूनच आम्हाला आमचे प्रपोजल्स द्यावे लागतात की तुमच्या 50 लाखाच्या फंडने किती मुलांना शिकवलं. बरं, ते नुसतं नाही, आधी काही शिकवलं झालं, आता त्याचा इम्पॅक्ट म्हणजे तो किती कमावतो, त्याला किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या, किती ड्रॉपआउट झाले. IIT, तुमच्या IIMs आणि मोठ्या कॉलेजेस मधनं होत असेल, पण ही पैसा नाही म्हणून ह्या तळाच्या लोकांना का चुकलं पाहिजे.